सर ते अर्जुन वाघमारे उपोषणाला बसले, त्यांनी तुमच्यावर आरोप केला आहे की तुम्ही त्यांचे 50,000 रुपये खाल्ल्याचा आरोप होतोय आणि परत 5,000 40,000 पण तुम्ही फक्त 5,040ची पावती दिली, 50,000 खाल्ले असं त्यांचं म्हणणं आहे. आपण काय सांगाल तलाठी या नात्यानं? सर्वप्रथम सर्व दर्शकांना मी सांगू इच्छितो की मी दीपक लवाळे, तलाठी सज्जा घुंगुर्डे हातगाव इथे मागील 2 वर्षापासून काम करतो. ज्यावेळेसपासून मी गावामध्ये काम करायला सुरुवात केली त्यावेळेसपासूनच हनुमंत वाघमारे विरुद्ध अर्जुन वाघमारे यांचं 1 साल लावणीचं प्रकरण चालू आहे. त्यामध्ये अगोदर हनुमंत वाघमारे यांनी उपोषण केलं होतं. त्यानंतर त्यांना तहसीलदार साहेबांनी 245 गट नंबरमधली 80,000 जमीन 1 साल लावणीसाठी दिली होती. त्यानंतर त्यामध्ये 2 वेळेस परत 2024 आणि 25मध्ये हाराशी झाली. त्याच्यामध्ये हनुमंत वाघमारे यांनी 2,01,000 रुपयाची बोली लावली होती आणि तसेच अर्जुन वाघमारे यांनी त्या खालोखाल 2 लाख रुपयाची बोली लावली होती. हाराशी करते समय आपण त्यांच्याकडून प्रत्येकी 5,040 रुपये डिपॉझिट म्हणून जमा केले होते, अनामत रक्कम. आणि त्यानंतर मात्र उरलेले पैसे भरण्यासाठी आपण त्यांना नोटिसा दिल्या क्रमाक्रमाने. अगोदर हनुमंत वाघमारे यांना दिली, त्यांनी नकार दिला. त्याच्यानंतर अर्जुन वाघमारे यांना दिली, त्यांनी नकार दिला. त्यानंतर मग त्या दोघांनीही आमचे डिपॉझिटचे पैसे परत करा म्हणून अर्ज केला होता. त्यापैकी अर्जुन वाघमारे यांचा अर्ज प्राप्त झाला असून त्यांना आपण संबंधित पैसे मंडळ अधिकारी साहेबाकडे जमा केलेले असल्याने त्यांच्याकडून घेऊन जा अशी प्रकारची तहसील कार्यालयाची नोटीस बजावलेली आहे. ती 18/7/2025 या रोजी बजावलेली आहे. त्यानंतर त्यांना फोन करूनही सांगितलं होतं की तुमचे 5,040 एवढी अनामत रक्कम आपण घेऊन जा, परंतु ते जाणीवपूर्वक मुद्दामून बदनामी करण्यासाठी ते मुद्दामून ते पैसे घेऊन गेले नाहीत. आणि त्यांनी जो आरोप लावलेला आहे की 50,000 रुपये घेतले वगैरे, हा दादांचा आणि खोटा आरोप आहे. यामध्ये कुठलेही तथ्य नाही. 2023पासून जे प्रकरण चालू आहे त्यामधले सर्व डॉक्युमेंट्स, सर्व संचिका, हाराशीच्या सर्व कागदपत्र तहसील कार्यालयात यापूर्वी सादर केलेले आहेत आणि आत्ताही सोबत सादर करत आहे. ही पूर्ण जी उपोषण वगैरे चालू आहे ती वस्तुस्थितीला धरून नाही आहे. एक प्रामाणिक अधिकाऱ्याला, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बदनाम करण्यासाठी हे सर्व केलं जात आहे. 2 वर्षापासून प्रकरण चालू आहे, परंतु 2 हाराशी होऊनही जेव्हा त्यांना असं कळालं की ही जमीन मला मिळू शकत नाही, त्यामुळे त्याच्या रागातून, वैमनस्यातून त्यांनी पाऊल उचललेलं आहे. सदर प्रकरणात आपली बदनामी होत असल्याने माननीय तहसीलदार साहेब यांची परवानगी घेऊन आज आम्ही या प्रकरणामध्ये संबंधितावर गुन्हा दाखल करणार आहोत.